ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन CD वेस्ट मॅनेजमेंट पोर्टलचे उद्घाटन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन CD कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे महापालिकेने CD वेस्ट मॅनेजमेंट पोर्टल विकसित केले असून या पोर्टलचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. माननीय उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषण संदर्भातील सुओ मोटो PIL क्र 3/2023 मधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEW यांच्या सहकार्याने कन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन CD वेस्ट मॅनेजमेंट पोर्टल विकसित केले आहे. यावेळी नगराभियंता प्रशांत सोनग्रा, सहाय्यक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEW संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या CD कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रोसेसिंग प्लांट प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करता येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टमशी संलग्न असून बांधकाम परवानगी घेताना विकसकांना CD वेस्ट फी भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. या प्रणालीमुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास मदत होणार असून धूळ प्रदूषण व हवा प्रदूषण कमी करण्यासाठीही ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये बांधकामाचा कचरा साचून पाणी तुंबणे व पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यासही या पोर्टलची महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे शक्य होणार असून कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. ठाणे शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या शहरांमध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी गरज बनली आहे. तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रणालींमुळे कचऱ्याचे निर्मितीपासून प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावीपणे व्यवस्थापन करणे शक्य होईल आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल. बांधकाम कचऱ्याची योग्य विल्हेवाट केवळ हवा प्रदूषण कमी करण्यासाठीच नव्हे, तर पावसाळ्यात नाले तुंबणे, पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्यास प्रतिबंध करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. हे पोर्टल शहराच्या पर्यावरणीय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देईल असे सिवच्या प्रार्थना बोरा यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका व CEW यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले हे दुसरे डिजिटल व्यासपीठ असून यापूर्वी एअर क्वालिटी डिसिजन सपोर्ट सिस्टम AQDSS यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे. ही दोन्ही डिजिटल प्रणाली एकत्रितपणे ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातून होणारे हवा प्रदूषण कमी करण्यास, पर्यावरण संरक्षणास आणि शाश्वत शहरी विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी नमूद केले.